भरतनाट्य मंदिर पुण्यातलं जे आहे तिथे ते आमची पंढरी आहे पुण्यातल्या नाटकवाल्यांची. जसं मुंबईला शिवाजी मंदिर बद्दल भावना आहे लोकांची, असं म्हणतात की शिवाजी मंदिरला प्रयोग रंगला तर विश्वास असतो की तो कुठेही रंगेल, तिथे पडला तर विचार करावा लागतो की काय होईल भवितव्य नाटकाचं काय असेल. नमस्कार, मी मधुरा शिदे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि ह्या वर्षाची एक छान नवीन कोरी सुरुवात करण्यासाठी मराठी रंगभूमीवर एक दर्जेदार नाटक आपल्या भेटीला येतंय, ज्याचं नाव आहे मी वर्सेस मी. आणि या नाटकाच्या निमित्ताने क्षितिज दाते आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आपल्याला दिसणार आहे रंगभूमीवर. सो आज मी सेटवरती आले गप्पा मारण्यासाठी आणि या नाटकाविषयी जाणून घेण्यासाठी. क्षितिज, खूप खूप स्वागत आहे कलाकृती मीडियावर. येस, तू थोडंसं पाहिलंस, तुला कसं वाटतं ते आधी सांग, मग मी बोलेनच. बरं, मी जिथपासून पाहिलं तिथपासून तर ते एकतर मला ते खूप इमोशनल वाटलं आणि खूप डीप आहे. म्हणजे आपण विचार नाही करू शकत रे. म्हणजे काही काही गोष्टी अशा असतात की ज्या खऱ्या आयुष्यात आपण असं होतं की आपण बरेचदा आई वडिलांना गृहीत धरतो किंवा का हे विचारायचं बरेचदा राहून जातं. सो मला वाटतं ते इथे खूप छान पद्धतीने मांडलंय आणि ते जे नातं आहे ते एक माफ करून किंवा त्या गोष्टींचा उलगडा करून ते पुढे कसं न्यायचं हे छान पद्धतीने दाखवलं. मी आता जास्त नाही सांगत. नाही, तू जास्त सांगूच शकणार नसतं, एवढंच पाहिलंयस कारण, त्यामुळे म्हणून मी तुला मोकळेपणे विचारलं. पण आम्ही डेफिनेटली खूप एक अतिशय इंटरेस्टिंग कंटेंट घेऊन आता आलेलो आहोत आणि नॉट फॉर प्रमोटिंग पण जेन्युइनली हे पहिल्यांदा असं माझ्या बाबतीत झालं असेल की स्क्रिप्ट जेव्हा वाचलं नाही ते पडदा असं म्हणताना माझं ठरलं होतं की मी काम करतोय असं. संजय जमखंडी हा लेखक दिग्दर्शक आहे नाटकाचा आणि आम्ही समवयीन आहोत, पण त्यामुळे आमचं एक डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क आणि अडॅप्टेबल आहोत आम्ही एकमेकांना खूपच. त्यामुळे आमचं एक छान सूर जुळलाय तालमीमध्ये. एकतर 1.5-2 महिने सलग आम्ही या नाटकाची तयारी करतो आहोत आणि आता 25-26 तारखेला पुण्यात त्याचा शुभारंभ आहे आणि सलग महिनाभरात 12 प्रयोग जोडणार आहोत आम्ही. क्या बात आहे. ही सगळी तयारी कशी चालू आहे? अप्रतिम, खूप थकवणारी चालली आहे, पण म्हणजे स्वीट पेन म्हणतो आपण त्याला, जे व्यायाम केल्यावर जे पाय दुखतात त्याला पण स्वीट पेन म्हणतो ना, तसं हे आहे. आता जे थकले पण आले ते खूप एन्जॉयबल आहे आणि ट्रस्ट मी अतिशय चॅलेंजिंग सेटअप मध्ये काम करतोय आम्ही. हे इन व्हॉट सेन्स, आता आम्ही तुम्हाला सेटचा एक अतिशय छोटा कोपरा जो आमच्या संपूर्ण नाटकाच्या नेपथ्याच्या 5% पण नाहीये असा कोपऱ्यावर थांबून आम्ही शूट करतोय ही मुलाखत. पण ट्रस्ट मी खूप अप्रतिम ऑडिओ व्हिज्युअल एक्सपिरियन्स असणार आहे. ऑडिओ व्हिज्युअल आणि इमोशनल एक्सपिरियन्स, जसं उल्लेख तूच केलास आता म्हणून मलाही ते म्हणावंसं वाटलं आता. कारण खूप एन्जॉयबल नाटक आहे, म्हणजे सहकुटुंब पाहावं असं एन्जॉयबल रंजक नाटक आहे. पण त्याच्याबरोबर ते भावनिक प्रवास पण आहे सगळा. अगदी आपण दैनंदिन जी नाती जगतो त्या नात्यांबद्दलच्या कमेंट्स आहेत. आपण जे दैनंदिन प्रश्न आणि या काळात अनेक महत्वाचे प्रश्न आपण जे फेस करतो, जे मी मुद्दाम सांगत नाही आता ना, ते बघण्याची ती नॉवेल्टी जाईल. ते पहिल्या प्रयोगानंतर तुम्हीच आवर्जून तुम्हालाच लक्षात येईल की मी का सांगत नव्हतो हे आता इथे गप्पा मारताना. पण खूप गंभीर विषय फार रंजकपणे मांडलाय आमच्या लेखक दिग्दर्शकाने, तर ते त्यामुळे करायला फारच मजा येते. क्या बात आहे. पण मला सांग की तुला आम्ही मालिकांमध्ये पाहिलंय, सिनेमामध्ये पाहिलेलं आहे, तिथून एक नाटकाशी एक नाळ जोडली जाणं म्हणतात ना की एक असतं की रंगभूमी ही प्रत्येक कलाकारासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. क्षितिजचं आणि रंगभूमीचं नातं कसं आहे? ऑफकोर्स मी अर्थात माझ्या पॅशनची सुरुवातच नाटकापासून केलेली असल्यामुळे ते अविरत आणि तेव्हापासून करतोच आहे. त्यामुळे ते काही नातं नव्याने एस्टॅब्लिश होत नाहीये, ते आहेच, ते नातं अबाधित आहे, ते कंटिन्यू होतंय, फक्त इतकंच आहे. पण अर्थात मला काही त्या माध्यमांमध्ये अशी काही तुलना नाही करावीशी वाटत कधी. मी सगळं तितकंच एन्जॉय करतो. अर्थात निरनिराळ्या माध्यमात निरनिराळ्या पद्धतीने काम करावं लागतं अर्थात आपल्याला. पण मी व्यावसायिक नाटक पहिल्यांदाच करतोय. म्हणजे अर्थात खूप नाटक केलंय, पण ते सगळं प्रायोगिक नाटक आहे, त्याचे सगळ्याचे अनंत प्रयोग केलेत. पण ही सलगता याची मी वाट बघत होतो केव्हाची, की एक नाटक जे थकवतंय आपल्याला आणि ते कॉन्स्टंट ऑन द रोल करायचे दर विकेंडला, काही वेळेला वीकडेजला सुद्धा, तर ते आता सुरू होईल त्याची मी वाट पाहत होतो. क्या बात. तुला जे हवंय ते मिळालं? 100% मी अगदी आनंदी आहे. आणि आमचं महत्वाची गोष्ट सांगायची अशी की असं होतं ना की काही वेळेला आम्ही आता ज्या कोट अनकोट स्केलचं हे करतो आहोत ते कालांतराने करणं होतं बऱ्याच जणांकडनं. मी पहिलंच व्यावसायिक नाटक ह्या
स्केलचं करतो आहे आता. आणि अर्थात त्याच्या मागे आमचे दोन्ही जे निर्माते सक्षमपणे उभे आहेत. भरत ठक्कर ज्यांनी कोड मंत्र, तुला माहिती असेल नाटक, मुक्ताताई आणि अजय दादाचं, ते त्यांनी केलं होतं. आणि प्रवीण भोसले तर आत्ता सफरचंद नाटक जे होतं, जे पण सेट लाईट्स आणि ही त्याची ओळख बनली होती, 100 प्रयोग झाले त्या नाटकाचे, तर तेच निर्मात्यांची जोडगोळी या नाटकाची निर्मिती करते. तर ते अतिशय सक्षम आहेत ती स्केल पेलण्यासाठी सगळी. मग हे नाटक पाहिल्यावर कळलंच की जनरल मूड आला म्हणून केलं असं नाटक नाहीये. मग ते खूप जबाबदारी घेऊन करण्याचं, खूप पातळ्यांवर निर्णय घेण्याचं, खूप खर्च करण्याचं आणि एवढी टीम पेळण्याचं नाटक आहे. जनरल आलं आणि मज्जा आली प्रयोगाला असं नाहीये. रोज आम्हाला निरनिराळ्या गोष्टींचं टेन्शन येतं. म्हणजे पुन्हा ते चांगलं टेन्शन आहे. मग टेन्शन म्हणजे यार काय सांगू तुला, फालतूगिरी असं नाहीये अजिबात. ते टेन्शन खूप चांगलं आहे की हे सगळं व्यवस्थित होईल ना, आपण सीन नीट कॅरी करू शकू ना, तो व्ह्यूइंग एक्सपिरियन्स चांगला तयार होईल ना, बीजीएम, लाईट डिझाईन, हे सगळंच ऑन प्लेस येणं खूप अवघड आहे. आणि अर्थात याबरोबर सहकलाकार जे आहेत, मला असं वाटतं की आता आपण तुझ्याशी मी बोलतो कारण तू ऑलमोस्ट, मला वाटतं मी केलेलं प्रत्येक सिनेमा, वेब सिरीज, प्रत्येक वेळेला आपण गप्पा मारतोच त्याविषयी काहीतरी. तर तुला माहितीये की आय एम ब्लेस्ड विथ गुड को ऍक्टर्स ऑलवेज. धर्मवीरला प्रसाद दादा होता, मुळशी पॅटर्नला ओम प्रवीण सर, ओम सगळेच होते, उपेंद्र लिमाय सर होते. उपेंद्र लिमाय सरांनी पाहिजे हे मी मोकळेपणे, ही एक गोष्ट मी रिव्हील करायला तयार आहे, आमच्या नाटकाची अनाउन्समेंट उपेंद्र लिमाय सरांच्या आवाजात आहे. आणि मी त्यांचे एकतर कामाचा आणि आवाजाचा फॅन आहे, आणि टीम मधले सगळेच, तर ते आम्ही जुळवून आणून अगदी करून घेतलेले त्यांच्याकडून. आणि सो काय म्हणत होतो मी, की को ऍक्टर्स बद्दल या आय एम ब्लेस्ड विथ गुड को ऍक्टर्स, जे इकडे पण झाले. आता 6 जण एकूण आम्ही स्टेजवर आहोत आणि सगळे काय तोड काम करणार आहेत. त्यामुळे आपल्याला एक हे येतं ना, एनर्जी येते, जबाबदारी येते आणि ऊर्जा येते की आपण जोर लावावाच लागेल 100%. ऋषिकेश दादा बरोबर आता मी या वर्षात 3रं काम करतोय सलग. फुलवंती केलं, धर्मवीर 2 केलं आणि आता हे करतोय. शिल्पादेवी बरोबर पहिल्यांदा करतोय. आमचे दिनेश सिंग सर आहेत त्यांच्याबरोबर पहिल्यांदा करतोय. महेश सुभेदार सरांबरोबर पहिल्यांदा करतोय. आणि चिन्मय पटवर्धन जो माझा SP कॉलेजमध्ये ज्युनियर होता, पण अमेझिंगच ऍक्टर आहे तो पण स्टेजवर आहे. आम्ही 6 जण एक पिचवर उतरलेलो आहोत आता. पण ते पुन्हा बघताना ते कळेल की त्या पिचच्या मागे ज्या प्रमाणात माणसं काम करत आहेत, ती फळी सगळ्यात महत्वाची आणि खूप मोठी आहे. जे तोडणार आहेत ते खरा प्रयोग तोडणार आहेत, आम्ही सपोर्टिंग होतो. पण जो एक विषय आहे तो नात्याबद्दलचाच आहे. आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की बरेचदा असं होतं की आपण आई वडिलांना गृहीत धरतो, किंवा कधीतरी एक ते का, किंवा हे असंच का नाही, हे विचारायचं राहून जातं. तुझं आणि तुझ्या आई वडिलांचं नातं कसं आहे? थँकफुली अमेझिंग आहे. पण यात फक्त तू बघितलंस त्या भागाबद्दल तू बोलतेस, हे अतिशय बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण मला असं वाटतं इन जनरल इगो ही अशी गोष्ट आहे ना, ती कुठली तुझ्या माझ्या काहीतरी इगो आहे, असतो, तो डेव्हलप होतो हळूहळू. काहीतरी कुठल्याही 2 माणसं आली की काहीतरी डायनॅमिक्स तयार होतं. इगो म्हणजे काय, नेगेटिव्हलीच इगो असं नाही. तुझं एक सेल्फ असतो काहीतरी, माझा एक असतो, आणि त्याच्यातून संघर्ष होऊन आपलं कन्व्हर्सेशन तयार होत असतं. त्याच्यामध्ये कित्येक गोष्टी बोलायच्या राहून जातात, कित्येक गोष्टी करायच्या राहून जातात. उगाच नात्यांमध्ये गॅप पडते वर्षानुवर्षांची. हे आणि आपण कोणी नावं घेत नाही, पण प्रत्येक जण आपल्या आयुष्यात असं काहीतरी अनुभवत असतोच. नात्यांमध्ये दुरावा येणं, पुन्हा रिकन्साईल होणं गोष्टी, त्याच्यातला आनंद, या सगळ्या गोष्टींचा धागा नाटकभर आहे. अर्थात हा नाटकाचा विषय नाहीये, नाटकाचा विषय फारच गमतीदार आणि वेगळाच आहे. पण हा नाटकाचा एक अविभाज्य घटक आहे, नाती आणि त्याचं रिकन्सायलेशन, अंतर येणं आणि या सगळ्या गोष्टी. आणि ते खूप भारी पद्धतीने क्रिएटिव्हली मांडलंय स्क्रिप्टमध्ये. म्हणजे वावगं ठरणार नाही मी म्हटलो की नाटक थ्रिलर आहे. पुन्हा ते रुडारदाने थ्रिलर नाही, कोणी खून केलाय वाला थ्रिलर नाही की हुक पॉइंट वाला. पण सतत नाटकामध्ये पुढे काय पुढे काय पुढे काय ही भावना, ट्विस्टची लोक वाट बघत राहतात. हो, म्हटलं काय, मी स्क्रिप्ट ज्या वेळेला संजयने वाचून दाखवलं तेव्हा काय मला या सगळ्याची आयडिया नव्हतीच ना. स्टेज कसं होणार आहे, ग्रँजर काय आहे, कोण निर्मिती करते, को ऍक्टर्स कोण, काहीच माहित नव्हतं. मग आय वॉज ओनली सोल्ड ऑन द स्क्रिप्ट की आई शपथ हे ऐकायला मजा येते, इथेच मी इन आहे. आणि तर हे सगळंच इंटरेस्टिंग आहे आता. तर हे सगळं डोलारा घेऊन
गावोगावी भटकणं यासाठी आमचे सूत्रधार दीपक गोडबोले सज्ज आहेत आणि ते घुसले जातात सगळ्या शहरांमध्ये प्रयोग लावत. नाटक म्हटलं ना किंवा कोणतीही कलाकृती असेल ना तरी कामाची ज्यावेळेस आपल्याला एक पोचपावती मिळते किंवा कौतुकाची थाप मिळते ती खूप महत्वाची असते. तुला अशी नाटकाच्या तुझ्या कामासाठी किंवा तुझ्या भूमिकेसाठी मिळालेली अशी एखादी कौतुकाची थाप आहे का की जी आयुष्यभर तुझ्या लक्षात राहील? खूप आहेत असं थँकफुली. मी काही बोस्ट करत नाहीये पण खरंच खूप वेळा असं झालंय. एक अगदी आता पटकन आठवलं ते म्हणजे नाट्यसृष्टीतलं एक अतिशय सिनियर आणि महत्वाचं नाव म्हणजे विजया मेहता. तर मी बसवलेलं एक नाटक होतं, हिंदी नाटक, जे त्या वर्षी मेटा जिंकलं होतं. मेटा हा भारतातला सगळ्यात मोठा फेस्टिवल मानला जातो नाटकांचा आणि स्पर्धा, महिंद्रा एक्सलन्सी इन थिएटर अवॉर्ड जे दिल्लीला होतं. तर त्यात माझं नाटक पहिलं आलं होतं. तर त्याचा आम्ही NCPA ला त्याचे शोज होते सलग. तर विजयाबाई अशा अनअनाउन्स्ड, आम्ही इन्व्हाइटही केलं नव्हतं भीतीने की नको विजयाबाईंना नको बोलवायला म्हणून, त्या अनअनाउन्स्ड येऊन बसल्या होत्या नाटकाला. आणि त्याच्यानंतरच्या गप्पा आणि त्यांनी केलेलं कौतुक हे मला आता इमिजिएटली आठवलं. आणि इट इज अ व्हेरी बिग थिंग. पण त्यांनी टीका केली तरी चालणार होतं. मग त्या आल्यात नाटकाला ही खूप मोठी गोष्ट होती. पण थँकफुली शी लाईक्ड इट आणि खूप कौतुक त्यांनी केलं हे मला अगदी आठवतंय. पण मी तेच सांगतो, कौतुक ही खूप महत्वाची गोष्ट ठरते अनेक वेळेला, कारण ती आपल्याला ऊर्जा देते पुढे 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 काम करायला. नाहीतर एक आपलं कोणी दखल घेत नाहीये पण आपण करत चाललोय हे पण कधी कधी बोरिंग होऊ शकतं किंवा कॉन्फिडन्स शेक होऊ शकतो त्याच्यात तुमचा. पण नाटक हीच अशी स्पेस आहे, ते खूप थँकफुल आहे मी त्या स्पेससाठी की या कायम चांगली लोक, चांगल्या टीम्स, आणि मी ते मॅनिफेस्टही करत आलेलो आहे. म्हणजे नशिबाचाच फक्त भाग येतात असं नाही, मी तेवढं कटाक्षाने बघून जिथे जावं असं वाटत नाही तिथे आवर्जून ते वळण न घेणं हे पण मी करत आलेलो आहे. त्यामुळे योग्य वळणही घेत गेली. हा करेक्ट, तुला सांगितलं होतं मी गेलं. जुना इंटरव्ह्यू काढून बघा आमचा, आम्ही लिंक देऊ. मला सांग की नाटक किंवा नाट्यगृह म्हटल्यानंतर तुझ्या डोळ्यासमोर सगळ्यात आधी काय येतं? म्हणजे त्या एक जुन्या फरशा असू देत, तिथला एक वेगळा वास असू देत, तिसरी घंटा असू देत, तुला काय आठवतं? भरतनाट्य मंदिर पुण्यातलं जे आहे तिथे ते आमची पंढरी आहे पुण्यातल्या नाटकवाल्यांची. जसं मुंबईला शिवाजी मंदिर बद्दल भावना आहे लोकांची, असं म्हणतात की शिवाजी मंदिरला प्रयोग रंगला तर विश्वास असतो की तो कुठेही रंगेल, तिथे पडला तर विचार करावा लागतो की काय होईल भवितव्य नाटकाचं काय असेल. तसं माझं भरतच्या बाबतीत आहे 100%. कितीतरी वर्ष एक आता अंतर पडलंय कारण नाटक करणं कमी होतंय सध्या, पण एक 8 वर्ष भरत दुसरं घर असल्यासारखं होतं. आम्ही तिकडचे सगळे कर्मचारी एक सीट नसेल प्रेक्षागृहातली जिथे बसून काही बघितलेलं नाही नाटक. सगळ्या रंगीत तालमी, सगळ्या नाटकाचे शुभारंभ मी बसवलेल्या सगळं भरतनाट्य मंदिरात केलंय. आणि तिकडचे ग्रीन रूम स्ट्रक्चरही खूप जुनं आहे ना, ते त्याचे ग्रीन रूम्स खालती उतरून आहेत. तर तिथे त्या काशीनाथ घाणेकरांनी डोनेट केलेले आरसे, त्यावर नावं लिहिली आहेत. हे सगळे भरतचा वासच अजूनही. माझे मित्र कित्येकदा तिथे गेले की प्रयोगाला गेले की मला तिथलं फोटो पाठवतात की दात्या यार भरतला प्रयोग करतोय आज म्हणून. सो ती नॉस्टॅल्जिक गोष्ट आहे आमच्यासाठी अतिशय. अनफॉर्च्युनेट पार्ट हा आहे की या नाटकाचा प्रयोग 100% भरतला नाही होऊ शकत, कारण खरंच खूप मोठं आहे हे स्ट्रक्चर. सगळं होऊ शकत नाही असं नाही, पण टाळलेलं बरं असं मलाच वाटतं. तरी आम्ही करू शकलो तर आहा माशाअल्लाह. पण अवघड आहे कारण ते तसं छोटं आहे आता थिएटर, आणि पार्किंगचा प्रश्न आणि सगळंच आहे. पण भरत जिवंत आहे आणि प्रायोगिक नाटक खूप अंशी भरतमुळे टिकून आहे पुण्यातलं. खूप जुनं आहे ना? खूप जुनं आहे, खूप जुनं. मला वाटतं भरत इतिहास संशोधन मंडळी आणि भरतनाट्य मंदिर खूपच जुनं आहे, खूपच जुनं आहे. म्हणजे शतकपूर्तीच्या जवळ असेल ते आता. हो आलं असेल. पण म्हणजे ऐकलंय खूप, म्हणजे जे अशी जी जुनी नाट्यगृह आपण म्हणतो ना ते पुण्यातलं तर आहेच, पण इन जनरल पण मी ऐकलंय बरंच की ते खूप जुनं आहे. हो खूप जुनं आहे, खूप जुनं. बरं, आता ना नाटकाचा विषय थोडासा गंभीर आहे, थोडासा गूढ आहे, पण आता मी तुला काही असे प्रश्न विचारणार आहे जे जरासे थोडे म्हणतो ना जरा एक चेंज म्हणून जरा थोडी गंमत आहे त्याच्यामध्ये. सो मी वर्सेस मी हे नाटकाचंच नाव आहे. तर ना आपल्या मनामध्ये पण असे बरेच प्रश्न असतात की ज्याच्यात आपण मी वर्सेस मी असेच होतो, म्हणजे आपण खूप कन्फ्युज्ड होतो त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो तसे काही प्रश्न आहेत आणि तुला त्याची चांगलाच अनुभव आहे की मी या प्रश्नांना घेऊन अतिशय बोरिंग आणि बंडल माणूस आहे. पण तू विचार. नाही पण म्हणून मी प्रश्नच असे आणलेत की तू छान इंटरेस्टिंग उत्तरच देशील. बघूया असा माझा विश्वास आहे. बघूयात आता. ओके बरं, मला सांग की खरं बोलणं की चांगल्यासाठी खोटं बोलणं? डिपेंड्स. हे बघ, मी म्हणून बोर आहे
मी असं रॅपिड फायर चांगले नाही खेळू शकत. खरं बोलणं अर्थातच विजयी व्हावं या दोन्हीमध्ये कायमच, पण आपण तू सेल्फ कन्फ्युज करे, वारंवार आपण हे करतच असतो. कुठलं तरी एक मोठा हार झाकण्यासाठी आपण ठीक आहे आता हिला वाईट म्हणून असं म्हणून वेळ मारून देतो आपण. सो प्रसंगावधान ही महत्वाचीच गोष्ट आहे, पण सत्य हे कायमच विजयी ठरेल. बरं, वेळेत येणं की जुगाड करून येणं? वेळेत एनिवे ऑफकोर्स. तू इथे विचार, आमच्या दिग्दर्शक तिथे बसलेला आहे. कामाच्या ठिकाणी असं इन जनरल आपण असं मित्र जातो किंवा असं. वेळेत एनिवे माझी खूप चिडचिड होते मित्र वगैरे वेळेत आले. माझे लेटली माझ्या एका ऍक्टर मित्राशी भांडण पण झालं होतं, त्यामुळे आमची ट्रिप पण कॅन्सल झाली. हो, आशू गोखले माहितीये ना तुला? आमचं कुठेतरी एकीकडे नाशिकला ट्रिपला जायचं ठरलं होतं आणि मी निघालो आणि तो झोपेतनं उशिरा उठला म्हणून आमचं भांडण झालं आणि आमची ट्रिप कॅन्सल झाली त्या दिवशीची. बरं, असं होतं माझ्याकडनं. घरचं जेवण बनवणं का कंटाळला म्हणून मग मॅगी खाणं? मला ते कंटाळा आलाय, पौष्टिकच खातो मी सध्या. मग ते आव्हान तर इकडे तिकडे चारपट चरपट खायचा आलाय कंटाळा खूप, पण मला बनवता काहीच येत नाही. मॅगी येतं, मॅगी उत्तम करतो मी, पण मला बाकी नाही येत काही. मग अजूनही भात लावला तरी पाणी राहतच माझं भातात. जाऊ दे मग भात म्हणून काय. हा, पसारा वेळेत आवरणं की आळस आलाय म्हणून पसाऱ्यातच राहणं? आवरणं. आता मी बदललोय. 2 वर्षापूर्वी याचं उत्तर वेगळं असतं 100%. माझं घर बघवलं नसतं एखाद्याला, इतकं भयंकर ठेवायचो मी. पण आता मी अगदीच नीटनेटका राहायचा प्रयत्न तरी असतो माझा. मित्राचा एखादा शर्ट, टी शर्ट किंवा कोणतीही वस्तू आवडली तर ती जो तेरा है वो मेरा या लाईन वरती उचलणं सरळ की विचारून घे? मी विचारून घेतो, पण असे खूप जमले. मनात तुझ्या असला की डायरेक्ट उचल. हो, असे जमलेत खूप. विचारणं तो रेटॉरिकल प्रश्न असतो, घेऊ ना. हा, असं आहे ते. घरी आलेल्या पाहुण्याला जर का कटवायचं असेल तर जरा तोंडार काहीतरी बोलणं का कोड लँग्वेज मध्ये बोलणं? असे पाहुणेच न बोलावणं आहेस म्हणून मी म्हटलं की असं तोंडार पुण्याचं म्हणून असे पाहुणेच न बोलावणं हा सगळ्यात संयुक्तिक मार्ग आहे त्यातला. आला तर कटवायचं योग्य मार्ग आहेत माझ्याकडे. बिनधास्त मित्र का पॉझिटिव्ह मित्र? पॉझिटिव्ह. सिरियसली? डेफिनेटली. हो. स्वतःचे कपडे स्वतः धुणं की कंटाळा म्हणून चला आज काहीतरी एक आयडिया काढून दुसरं? पण काही काही कपडे असतात ना की जे आपण नाही टाकू शकत वॉशिंग मशीन मध्ये. असे मी वापरतच नाही. अरे यार, मी नाही वापरत असे कपडे. मी आपण ते उलट करून घालायची फेस गेली आहे माझी. कधीच का नाही, म्हणजे पूर्वी असं व्हायचंच ना की आता हा धुतलेला चल पुढे घालून त्याला डिओ मारून पुढे चला. तसं आता होत नाही, कारण अशा ठिकाणी आपण जातो की जिथे जज केलं जातं. व्हेन देयर वॉज नथिंग एट स्टेक, तेव्हा चालेल. हा. बरं, आज मी पार्टी देतो असं म्हणून बिल भरायचं का TTM का समोरचा माणूस कोण ह्याच्यावरती डिपेंड? मी देतो पार्टी बरेच. हा, असे मित्र जमलेत की जे देतात सुद्धा, पण TTM झोन ऑन असतो माझा जास्त. बरं, शेवटचा प्रश्न. बाहेर गेल्यानंतर किंवा जेव्हा आपण असं पब्लिक प्लेसमध्ये किंवा काही बार्गेन करायचं असेल किंवा सपोज काही खायचं असेल तसं विचार येतो ना की आता मी हे कसं करू, मग लोक बघतील किंवा लोक काय म्हणतील, असा विचार करून ती गोष्ट त्यावेळेस टाळणं का जे मनात येईल तसं त्यावेळेस वागणं? खाण्यापिण्याच्या बाबतीत मी तरी खातो काही, सांडतही खातो. मला असं की त्याच्यामध्ये काही कॉन्शियस व्हायला होत नाही अजिबात. सगळेच तेच करत असतात. की आम्ही शेवटचा सिप लस्सीचा असा आवाज करत पिणं याच्यात मौज आहेच. म्हणजे मॅगी बनवतो तेव्हा ते पाकिटामध्ये मसाला ओतून झाला की चाटतो तर, आणि मसाला ओतल्याने त्याच्यात थोडंसं पाणी घालून त्याचं हलवून. हो, अगदीच. जेवल्यावर उत्तम मसालेदार जेवण असेल तर ताट चाटतो सुद्धा मी हॉटेलमध्ये सुद्धा. आणि कॅडबरी एकदा आपण जाऊ जेवायला, तुला माझ्या सवयी कळून जातील. सो येस, इकडे मी वर्सेस मीचा हा गेम संपलेला आहे आणि क्षितिजने इंटरेस्टिंग उत्तरं दिली आहेत. हा, म्हणजे मी ऑनेस्ट उत्तरं दिलेली आहे. ती इंटरेस्टिंग आहेत का मला ठाऊक नाही, पण मला या निमित्ताने हे सांगावं असं वाटतंय की आमचं सुरुवातीला हे बोललोच आहे, पण जेन्युइनली निराळं नाटक, निराळं नरेटिव्ह आणि ऑडिओ व्हिज्युअल ट्रीट घेऊन आम्ही येतो आहोत. तर आणि मी सेल्फ बोस्टिंग करत नाही. तुम्ही स्वतः हे म्हणाल नाटक पाहिल्यानंतर तर प्लीज प्रयोगांच्या जाहिरातीवर लक्ष ठेवा. आणि आम्ही इंस्टावर टाकत असतोच, पण पेपर ऍड
महत्वाची असते नाटकासाठी. तर नाटकाचं इन जनरल नाटकाच्या जाहिरातींचं पेपरमधलं पान उघडत जाच. खूप चांगली नाटकं मराठीमध्ये आहेत आता, आणि त्यात हे नाटक आवर्जून बघा. क्या बात आहे. बरं, तुझं पेपर ऍड म्हटल्यावरती ना मला वाटतं तुला विचारावं असं की ज्या वेळेस आपण स्वतःचं नाव बघतो त्या पेपरमध्ये, तिथे एक असतं ना की आपल्याला एक वेगळंच वाटतं त्यावेळेस. तुझी काही कात्रणं वगैरे ठेवलेस जमवून, मी किंवा तुला कसं वाटतं असं? कॉलेजमध्ये ठेवायचो हे सगळं, आईने खूप केलं होतं ते सगळं, पण आता ते जरा मागे पडले. कारण अर्थात मी खूप थँकफुल आहे त्या बाबतीत, पण वारंवार असं इन्स्टन्स येतो की काहीतरी छापून आलंय, तर ते आता त्याचं डिजिटल हे आता खूप आहे माझ्याकडे कलेक्शन. पण कात्रणं आता करायची सवय मोडली आहे फ्रँकली, पण नव्याने सुरू करायला पाहिजे. त्याने एक ट्रॅक राहतो आपल्या स्वतःचा, आपण कुठून कुठे आलोय याचा. क्या बात आहे. आणि ऋषिकेश सर आहे, शिल्पाताई आहे, सो बिहाइंड द कॅमेरा तुमचं काय काय धमाल चालू असते? कारण ऋषिकेश सर म्हटल्यावर तर म्हणजे धमाल ही असणारच. कमाल माणूस आहे. तू त्यांच्याशी बोलशीलच आता, तुला कळेलच. ते काय ते अत्यंत ज्ञानी, अत्यंत विटी आणि मौज घेणारा माणूस आहे तो. आणि म्हटलं का मला त्यांची ह्युमरची आता सवय झाली आणि आय एम व्हेरी हॅपी अबाउट. तेच म्हटलं का प्लेझेंट वातावरण तयार होणं काम करताना याच्या इतकी जास्त भारी गोष्ट नाही. हा खरंच, पण ते त्यांच्यामुळे शक्य आहे या आमच्या टीम मध्ये तरी. क्या बात आहे. आणि मगाशी मी थोडीशी यांची तालीम पाहिलेली आहे, सो खूप कमाल नाटक आहे, वेगळा विषय आहे. आणि नाटकाविषयी मी मुद्दाम फारसं काही विचारलं नाही, कारण का ते जर का पटकन उलगडलं गेलं तर त्यातली मजा जाईल. सो तुमचा बॉन्ड मला खूप छान दिसला, जो इथे स्टेजवर म्हणजे एक म्हणतो ना की आपण ते डायलॉग्स पास होण्यासाठी पण तो एक छान बॉन्ड असावा लागतो. सो ते खूप कमाल होतं. आणि काय म्हणजे विषय काय सांगू मी, खूप सुंदर आहे नाटक, मला आवडलं. थोडंसंच बघितलंय पण आवडलंय मला. आणि आय एम शुअर की नाटकाच्या बाहेर, नाट्यगृहाच्या बाहेर हाऊसफुलचे बोर्ड्स प्रत्येक प्रयोगाला लागावेत, आणि लागतील ते नक्कीच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि असंच वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर येत राहा. आणि वेगवेगळे काय म्हणतात, एक छटा असतात ना, प्रत्येक कलाकाराच्या वेगवेगळ्या छटा असतात अभिनेता म्हणून. जसं तू आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसलास, सो मला क्षितिज हे पण करू शकतो, क्षितिज हे पण करू शकतो. सो हे एक अजून एक वेगळी साईड आम्हाला बघायला मिळेल. दॅट आय प्रॉमिस की वेगळी साईड आहे. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.